नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी समोर येते. सोन्याचे दर घसरण्याची दाट शक्यता आहे. सोनं अगदी 1,00,000 रुपयांपेक्षा कमी किमतीमध्ये जाण्याची ही शक्यता आहे. 2025 मध्ये गुंतवणूकदारांना बंपर नफा देणाऱ्या सोन्यानं जानेवारी 2026 मध्ये 1,80,000 रुपयांचा टप्पा ओलांडून एक विक्रमी उच्चांक गाठला होता. परंतु फेब्रुवारी महिन्यामध्ये ते जमिनीवरती येत असल्याचं दिसून आलंय. गेल्या शुक्रवारी MCX वरती सोन्याचा भाव हा 1,56,200 रुपये प्रति तोळ्यावरती बंद झाला. म्हणजेच तो विक्रमी उच्चांकाच्या खाली सुमारे 24,500 रुपयांनी घसरलाय. तर आंतरराष्ट्रीय बाजारातही हीच स्थिती आहे. तिथेही सोनं 10.50% घसरून $5,046 वरती आलेलं आहे. सोन्यातील किमतीमध्ये वादळी वाढ आता थांबली असं बाजार तज्ज्ञांचं मत आहे. ब्लूमबर्गच्या वृत्तानुसार रशिया पुन्हा एकदा अमेरिकेसोबत डॉलरमध्ये व्यापार सुरू करण्यावरती सहमत झालाय. गेल्या काही वर्षांपासून रशिया आणि चीन संयुक्तपणे डॉलरीकरण आणि सोन्याचा जमासाठा करण्यावरती आघाडीवरती होते. परंतु आता असं वृत्त आहे की पुतीन प्रशासनाला अमेरिकेसोबतच 7 मुख्य क्षेत्रांमध्ये आर्थिक भागीदारी हवी आहे. डॉलर आधारित पेमेंट सिस्टीमवरती परत येणं हे सर्वात महत्त्वाचं आहे. रशिया युक्रेन युद्ध संपवण्यासाठी झालेल्या गुप्त कराराचा हा एक भाग असू शकतो असं मानलं जात आहे. तर जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सोनं उत्पादक देश रशिया जर डॉलरमध्ये पुन्हा व्यापार करण्यास सुरुवात करणार असेल तर सोन्याच्या मागणीला मोठा धक्का बसेल. जगभरातील केंद्रीय बँकांनी सोन्याच्या किमती वाढण्यावरती मोठी भूमिका बजावली आहे. सेबीचे काही तज्ज्ञ जे आहेत तर त्यांनी सांगितलंय की डोनाल्ड ट्रम्प पुन्हा व्हाईट हाऊसमध्ये पोहोचल्यापासून आणि टॅरिफ पॉलिसी सुरू झाल्यापासून देशांनी डॉलरऐवजी सुरक्षित पर्याय म्हणून सोनं खरेदी करण्यावरती भर दिला. ते म्हणाले की ब्रिक्स देशांच्या बँका जगातील 50% जास्त सोन्याची खरेदी करत होत्या, ज्यामुळे बाजारामध्ये त्याचा तुटवडा निर्माण झाला होता आणि किमती वाढल्या होत्या. परंतु आता जर रशिया पुन्हा डॉलरकडे वळाला तर केवळ खरेदीच थांबणार नाही तर बँका आपले जमा केलेले सोनंही बाजारामध्ये विकायला सुरुवात करतील. अशा परिस्थितीमध्ये बाजारामध्ये सोन्याचा पुरवठा वाढू शकतो आणि किमती झपाट्यानं घसरू शकतात. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता सोन्याचा भाव किती खाली जाणार हे रशिया आणि अमेरिका यांच्या डीलवरती अवलंबून आहे. त्यामुळे रशिया आणि अमेरिका यांच्या डील संदर्भात जी कुठलीही अपडेट समोर येईल त्यावरती तुम्ही लक्ष ठेवायला हवं. जर ही अपडेट पॉझिटिव्ह साईडला असेल तर नक्कीच सोन्याचा भाव खूप जास्त कमी होऊ शकतो. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं सोन्याचं हे गणित नक्कीच आता तुम्हाला समजलं असेल. सोनं का वाढतंय आणि का कमी होतंय ते. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.